हॅलो फ्रेंड्स, हल्ली वाचायला वेळ मिळत नाही ना? डोंट वरी, मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी ऑडिओ बुक्स. आता तुम्ही बिझी शेड्यूलमध्येही पुस्तकांचा आस्वाद घेऊ शकता. चला तर मग, आता आपण ऐकणार आहोत अग्निपंख यातील प्रकरण 2, सृजन, पुस्तकातील भाग 8. SLV प्रकल्पाचे नियोजन असे केले होते की VSSC तुंबा आणि श्रीहरिकोटा येथले प्रोपेलंटच्या निर्मितीचे, रॉकेटची चाचणी घेण्याचे आणि कितीही मोठ्या आकाराचे रॉकेटचे उड्डाण करण्याची कामे होऊ शकतील. प्रकल्पाचा विस्तार प्रचंड होता, म्हणून वेळेच्या बंधनात आम्ही त्याचे 3 भाग पाडले होते. 1975 पर्यंत अवकाशयानाच्या सर्व उपयंत्रणा निर्माण करणे, पृथ्वीपासून जवळ असणाऱ्या कक्षांमध्ये उड्डाण शक्य करणे, 1976 पर्यंत त्याची तयारी व्हावी आणि शेवटचे संपूर्ण उड्डाण 1978 मध्ये व्हावे, अशी वेळ ठरवल्यामुळे त्या मुदतीत पूर्ण व्हावे म्हणून कामाला वेग येतो. जसजशी वेळ जवळ येई तसे वातावरणात एक प्रकारचा उत्साह संचारलेला जाणवत होता. मी जाईन तिथे माझ्या सहकाऱ्यांना मला काही ना काहीतरी महत्त्वाचे दाखवायचे असे. कितीतरी गोष्टी देशांमध्ये स्वतंत्रपणे प्रथमच केल्या जात होत्या. त्याआधीचा अनुभव उदाहरण नसल्यामुळे तळाच्या तंत्रज्ञानापासून सर्वांनाच एक प्रकारची चेतना मिळाली होती. प्रत्येकाच्या कृतिशीलतेतून काही ना काही नवे बाहेर येत होते. ज्ञानाचा, कौशल्याचा सतत वापर करत राहिले तर नव्या नव्या संकल्पना सुचत राहतात आणि नवनिर्माण होतो. जितके आपण आपल्या कृतीचा वापर करत राहतो तेवढ्या त्याच्या कक्षा रुंदावत जातात. व्यक्तिमत्वाच्या विविध पातळ्यांवर आपली गुणवत्ता वाढत फुलत जाते. त्यातूनच दृष्टिकोन, वैशिष्ट्ये, मूल्ये, स्वभाव तयार होत राहतात. आपल्या अस्तित्वाच्या वृक्षाची सर्वात बाहेरची कडी म्हणजे आपली वागणूक, रीतिरिवाज पाळायची वृत्ती असते. तिथे आपले ज्ञान आणि कौशल्य तपासता येते. आपली समाजात असलेली प्रतिमा आणि स्वतःला असलेली ओळख ही मधली कडी असते. आपल्या स्वभावाची खास वैशिष्ट्ये आणि आपली स्वप्ने, ध्येये, जीवनाकडूनच्या अपेक्षा ही सर्वात आतली कडी असते. आपल्या कृतिशीलतेच्या मिती आपण करत असलेल्या कार्यातून मोजल्या जात असतात. जेव्हा या तिन्ही पातळ्यांवर आपण सजग राहून कार्य करतो, विचारांना कृतीची जोड देऊन सर्वस्व ओतून कार्य करतो, तेव्हा आपल्या हातून उत्कृष्ट आविष्कार घडतो. SLV-3 अजून भविष्याचा वेध घेत होते, पण त्याच्या उपयंत्रणा हळूहळू आकारल्या जात होत्या. जून 1974 मध्ये सेंटॉर साऊंडिंग रॉकेट लॉन्च वापरून आम्ही काही उपयंत्रणांच्या चाचण्या घेतल्या. उष्णतारोधक आवरण नियंत्रणाची प्राथमिक यंत्रे, यानाची पृथ्वीपासूनची उंची मोजायची आणि ती कमी जास्त करायची यंत्रणा, सर्व एकत्रित करून सेंटॉर रॉकेट हा भाग बनतो. या तिन्हीसाठी अगदी हायटेक ज्ञानाची गरज होती. अनेक मिश्रणे, नियंत्रण यंत्रे आणि सॉफ्टवेअर प्रणाली लागणार होत्या, ज्या यापूर्वी देशात कधीही वापरल्या गेल्या नव्हत्या. आम्ही जेव्हा सेंटॉर रॉकेटच्या चाचण्या घेतल्या तेव्हा त्या 100% यशस्वी झाल्या. तोपर्यंत भारतीय संशोधनाची अवकाशाच्या क्षेत्रातील मजल लॉन्चिंग रॉकेटच्या पुढे गेलेली नव्हती. या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणवणारे वेधशाळेतील उपकरणांखेरीज अवकाशातल्या कुठल्याही संशोधनाची कल्पना करू शकत नव्हते. आम्ही देशामध्ये या क्षेत्रात कुण्या परक्याच्या मदतीशिवाय काहीतरी स्वतंत्रपणे करू शकतो असा विश्वास निर्माण केला. जुलै 1974 मध्ये विधिमंडळात निवेदन केले गेले, भारताचा स्वदेशी बनावटीचा पहिला उपग्रह बनवण्याचे काम प्रगतीपथावर असून देशातील अनेक उत्पादकांनी लहान सहान साधने बनवून आपणही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सरस आहोत हे जगाला दाखवून दिले आहे. 1978 सालापर्यंत देशामध्ये संपूर्ण उपग्रह बांधणी केली जाईल आणि तो अवकाशात प्रक्षेपित केला जाईल.
वेदनेशिवाय निर्मिती होत नाही हे सत्य SLVच्या बाबतीत कसे चुकीचे ठरेल? एक दिवस मी माझ्या सोबत पहिल्या टप्प्यांसाठी वापरायच्या मीटरबद्दल महत्त्वाचे काहीतरी सांगत होतो आणि मला माझ्या कुटुंबात झालेल्या दुःखद घटनेशिवाय सांगण्यात आले. माझे मेहुणे, माझ्या बालपणाचा शिल्पकार, सल्लागार जनाब अहमद जलालुद्दीन अल्लाला प्यारे झाले होते. 2 मिनिटे तो आघात मला सुन्न करून गेला. आजूबाजूच्या परिस्थितीचे भान येऊन मी स्वतःला सावरले आणि बोलू लागलो. माझ्या दुःखाने वाचेला जणू पंगू केले होते. शब्द आणि अर्थ एकमेकांचा हात सोडून भटकू लागले आणि माझे मलाच उमजले, जलालुद्दीनच्या सोबत माझ्यामधला एक भागही अल्लाकडे निघून गेला आहे. एका क्षणात बालपणाच्या स्मृतींनी माझ्या डोळ्यांसमोर चित्रमय पट उलगडला. रामेश्वरमच्या देवळाभोवती आमचे एकत्र फिरणे, चंद्रप्रकाशात त्याच्या सोबतीने पाहिलेले भरती ओहोटीच्या लाटांचे नृत्य, अमावास्येच्या रात्री अगणित ताऱ्यांनी झगमगलेल्या आकाश, त्याने दाखवलेले समुद्रात बुडलेले क्षितिज, किती स्मृती, किती सुख दुःखे माझ्या पुस्तकांसाठी गोळा करण्यापासून सांताक्रूज विमानतळावर साश्रू नयनांनी त्याने दिलेल्या निरोपापर्यंत घडलेल्या घटना जणू भोवती फेर धरू लागल्या. स्थळ काळाचे बंधन तोडून मी जणू स्मृतीच्या भोवऱ्यात गरू लागलो. माझ्या वडिलांनी 100 पार केली होती. आता आपल्याहून अर्ध्या वयाच्या जावयाने मृत्यूंचे दुःख त्यांना भोगावे लागणार होते. माझी बहीण जोहरा 4 वर्षाच्या तिच्या मुलाच्या मृत्यूचे दुःख अजून ताजे होते. त्या जखमावर खपली धरण्यापूर्वी तिचा सहचर तिला सोडून गेला होता. त्यांच्या करुण मूर्ती माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या आणि आपोआप त्यामध्ये अश्रूंची दाटी झाली. मी कसे बसे स्वतःला सावरले. माझ्या नंतरचे अधिकारी डॉक्टर S. श्रीनिवासन यांना थोड्या सूचना दिल्या. माझ्या गैरहजेरीत कामाचा खोळंबा न करता पुढे जायला सांगितले. रात्रभर वेगवेगळ्या बसने प्रवास करत मी दुसरे दिवशी रामेश्वरमला पोहोचलो. प्रवासात जलालुद्दीनच्या स्मृतींपासून स्वतःची सुटका करून घ्यायचा प्रयत्न करत राहिलो. पण घरात पाऊल टाकले मात्र मृत्यूचा विंचवासारखा दंश माझ्या पायाशीच हजर होता. माझ्या बहिणीचे आणि भाचा मेहबूबचे सांत्वन करायला माझ्यापाशी शब्दही नव्हते. त्यांच्या अविरत वाहणारे अश्रू थांबवणे कोणाच्याच हातात नव्हते. माझ्यापाशी तर अश्रूही उरले नव्हते. दुःखाने मी जणू कोरडा होऊन गेलो होतो. तशाच अवस्थेत त्यांचे विधीपूर्वक दफन केले. कितीतरी वेळ माझे हात आपल्या हातात धरून माझे पिताजी मूक दुःख करत होते. त्यांचेही अश्रू आटले होते. अबुल अल्ला आपल्या सावल्या अनाकलनीय रीतीने पसरवत असतो. त्या सदोदित तेवढ्याच राहत नाहीत. त्याची इच्छा असती तर त्या सदोदित लांबवर पसरून ठेवू शकत होता, पण नाही. सूर्याला त्या सावल्यांचा मार्गदर्शक म्हणून तो सोबतीला पाठवतो. हळूहळू त्या आकंचन पावतात, लांब होतात, नाहीशा होतात आणि रात्रीच्या अंधारात झोपी जातात. जलालुद्दीन अशा कधीही न संपणाऱ्या झोपीच्या अधीन झाला आहे. स्वप्नांशिवाय, जागृतीशिवाय साधी निवांत गाढ झोप. अल्लाची तीच तीव्र इच्छा आहे. त्याच्यावर विश्वासून राहा. तो आपल्या सर्वांचा रक्षण करता आहे. हळूच त्यांनी आपल्या सुरकुतलेल्या पांढऱ्या शुभ्र पापण्या मिटल्या आणि जणू समाधीत गेल्यासारखे ते शांत झाले. मृत्यूची एवढी भीती मला कधीच वाटली नव्हती. प्रत्येकाला एक ना एक दिवस त्याच्या स्वाधीन व्हावेच लागते. कदाचित जलालुद्दीन थोडा लवकर त्या मुक्कामाला गेला. त्या घरात मला मग राहावे ना. त्याच्या गैरहजेरीत ते घर म्हणजे माझ्यासाठी सावल्यांचे आगर बनले होते. माझ्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील परस्पर विरोध मला भोवंडून टाकत होता.
थुंबाला परतल्यावर कितीतरी दिवस त्या आघाताचे पडसाद माझ्या जीवनात उमटत राहिले. मी करत असलेल्या सगळ्या कार्याचे वैयर्थ आजवर इतक्या खोलवर मला कधी भिडले नव्हते. प्रोफेसर धवनबरोबर मी शेवटी खूप खूप बोललो. त्यांनी माझ्या मनातले द्वंद्व जणू ओळखले होते. ते म्हणाले, हळूहळू या स्थितीतून तू बाहेर पडशील. एक शांती तुझ्या हृदयाला प्रवेश करेल. जसे जसे तू तुझ्या SLV3 प्रकल्पाच्या जवळ जाशील तसा या दुःखाचा निचरा होईल. काळ आणि काम हेच दुःखावरचे सर्वात प्रभावी औषध आहे. विज्ञानाच्या वैभवशाली सत्यदर्शनात, तंत्रज्ञानाच्या आविष्कारात इतके नवे शोध होऊ लाग की दुःखाची आठवणही उरू नये. हळूहळू प्रकल्पाचे हार्डवेअर आकाराला येऊ लागले. हार्डवेअर म्हणजे जे आरेखन कागदावर असते, त्याची प्रत्यक्ष बांधणी केल्यावर यंत्रे बनतात. एकदा बनवल्यावर त्यामध्ये बदल संभावत नाहीत. शशिकुमार यांनी जिथे हे बनणार होते त्याची केंद्रे खुबीने उभी केली होती. हातात डिझाईन पडले की उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीचा वापर करून तो प्रत्यक्ष बांधणीला म्हणजे फॅब्रिकेशनला सुरुवात करे. नंबुद्री आणि पिल्ले यांनी प्रॉपल्शन तयार करण्यासाठी दिवसरात्र प्रयोगशाळेत गाडून घेतले होते. एका वेळी 4ही रॉकेटच्या मोटारीसाठी ते प्रॉपलंट बनवायच्या तयारीला लागले होते. MSR देव आणि संदलास मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक भागांच्या जुळणीच्या मागे होते. माधवन नायर आणि मूर्ती VSR येथे तयार झालेल्या वेगवेगळ्या उपकरणांची चाचणी घेणे, त्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना सबसिस्टीममध्ये बसवणे वगैरे काम करत होते. US सिंग यांनी पहिली जमिनीवरील यंत्रणा बनवली. त्यामध्ये रॉकेट हवेत उड्डाण करत असताना त्यांच्या संबंधी सर्व माहिती मिळवून जमिनीवर पाठवली जाते. तिचे पृथक्करण केले जाते आणि जमिनीवरून पुन्हा आज्ञावली अवकाशात पाठवली जाते. यासाठी लागणारी उपकरणे आपल्या अखत्यारीत घेतली होती. श्रीहरिकोटा येथील अवकाश तळावरून होणाऱ्या उड्डाणाची चाचणी घ्यायचे महत्त्वाचे कामही त्यांनी सांभाळले. डॉक्टर सुंदरराजन, आपण उद्दिष्टांच्या कितपत जवळ पोहोचलो आहोत त्याचा तौलनिक अभ्यास करून पुढच्या उपप्रकल्प प्रमुख म्हणून आपली कर्तव्ये निभावत होते. माझ्या नजरेतून जे सुटत असे, काही कानाआड पडत असे, तिकडे बारकाईने लक्ष ठेवून माझ्या कामात बहुमूल्य मदत करत होते. प्रकल्प प्रशासनाचा सर्वात मोठा अडथळा म्हणजे घटक प्रकल्पामध्ये सुसूत्रता आणणे. विशेषतः प्रकल्पाचा आवाका फार मोठा असतो तेव्हा एखादी लहानशी सबसिस्टीम नीटपणे जुळत नसेल तर सर्व हार्डवेअर फुकट जाऊ शकते. सतत सर्वांशी संपर्क साधत राहून अशा अडचणी टाळता येतात वा वेळीच त्यांचे निवारण करता येते. इस्रो मुख्यालयातील YS राजन सारखा मित्र मला त्यावेळी सुदैवानेच लाभला असे मी म्हणेल. टर्नर, फिटर, इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हरपासून संशोधक, अभियंते, कंत्राटदार आणि प्रशासकीय अधिकारी या साऱ्यांशी जिव्हाळ्याचे वागणे राजन यांना जमत असे. आज मला प्रसार माध्यमे लोकांना जोडणारा म्हणतात तेव्हा मी श्री राजन यांच्याकडे माझ्या या वर्तनाचा उगम म्हणून पाहतो. त्यांच्या जवळीकच्या वागण्यामुळे असंख्य लोकांच्या कष्टाच्या मृदू लवचिक धाग्यामधून एक मजबूत घटक विणीच्या वस्त्राचा उद्भव झाला. 1976 माझ्या वडिलांचा मृत्यू झाला. वय वाढल्याने अनेक व्याधींनी त्यांना जर्जर बनवले होते. जलालुद्दीनच्या मृत्यूने त्यांच्या प्रकृतीतच नव्हे तर जीवनेच्छाचा लचकाच तोडला होता. जगण्याची इच्छाच मरून गेली होती त्यांची. जणू जलालुद्दीनने आपली जीवनयात्रा संपवल्यावर त्यांनाही आपला प्रवास संपवण्याची घाई लागली होती. त्यांच्या प्रकृती अवस्थाबद्दल कळले की मी एखाद्या चांगल्या डॉक्टरला घेऊन रामेश्वरमला भेट देत असे. मग माझ्या काळजीखोर स्वभावाबद्दल आणि डॉक्टरांवर विनाकारण पैसे उधळल्याबद्दल ते माझी कान उघडणी करत. तुझी भेट होणे हेच माझे औषध आहे. डॉक्टराच्या फीसाठी आणखीन पैसे खर्चू नकोस असे ते म्हणत.
यावेळी मात्र औषध, काळजी, पैसा याच्या पलीकडे त्यांची प्रकृती पोहोचली होती. माती शेवटी मातीतच मिळाली होती. माझे पिताजी जैनुलाब्दीन रामेश्वरमच्या पवित्र परिसरात 102 वर्षे श्वास घेऊन अल्लाकडे निघून गेले. त्यांच्या मागे 15 नातवंडे आणि 1 पणतू होते. नेकीने वागणाऱ्या माणसाला अल्लाह स्वर्ग बहाल करतो. त्यांच्या भोवती त्यांच्या प्रिय माणसांचा स्वर्ग होता. किती सुरेख आयुष्य होते त्यांचे. माझ्या पित्याचे आयुष्य आणि मृत्यू म्हणजे सफल जीवनाचा आदर्श होता. साध्या, विश्वासू, प्रामाणिक माणसाचे आयुष्य ते जगले. अल्लाच्या नजरेतून आपले कुठलेही कृत्य सुटणार नाही याची सदैव जाणीव ठेवून त्यांच्या हातून काम केले जाई. त्यांच्या दफनविधीनंतर रात्री मी एकटा असताना एक कविता मला आठवली. यीट्स या थोर कवीच्या मृत्यूनंतर ऑडेन या त्यांच्या मित्रांनी लिहिलेली ती कविता जणू माझ्या पित्यासाठीच लिहिलेली असे मला वाटते. भूमाते, या सन्माननीय पाहुण्यांचे स्वागत कर. यीट्स चिरविश्रांतीसाठी पहुडला आहे. दिवसांच्या बंदिस्त तुरुंगात तो कैद आहे. आता तरी स्वतंत्र माणसांना शिकव, तो किती महान होता. जगाच्या दृष्टीने तो एक वृद्ध माणसाचा मृत्यू होता. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभा झाली नाही आणि ध्वजही अर्ध्यावर उतरले गेले नाहीत. वर्तमानपत्रांनी मृत्यूलेख लिहून त्यांना आदरांजली वाहिली नाही. ते कोणी बुद्धिवंत नव्हते, राजकीय नव्हते, धनाढ्य उद्योगपती नव्हते. देवाने जसे त्यांना या पृथ्वीवर पाठवले, साधे आणि पारदर्शक, तसेच ते शेवटच्या श्वासापर्यंत राहिले. माणसाचे अंतर अभ्यासण्यापेक्षा जग बाह्य रूपात त्याला मोजते, जोगते. माझ्या वडिलांनी आयुष्यभर मांगल्याची आराधना केली आणि ती सुद्धा नाईलाज म्हणून नव्हे, तर एक जीवनमूल्य म्हणून. आयुष्यात चांगल्याचाच अवलंब केला. तसेच त्यांना दुःख खूप भोगावे लागले. जसजशी वयाची वर्षे वाढत गेली तसे त्यांच्या आयुष्यातील हीण जळून गेले आणि फक्त त्यांच्यात जे देवत्व शिल्लक होते तेच हळूहळू फुलत वाढत गेले. त्या देहरूपी मृत्यूने शेवटचे हीण दफन झाले. उरले सोन्यासारखे देवत्व, जे अल्लाकडे परत गेले, ठरवलेल्या स्वर्गाच्या वाटेवर जाऊन पावन झाले. माझ्या वडिलांच्या आयुष्याकडे, जीवनविषयक व्यवहारांकडे पाहिले की मला अबू बेन ॲडम या कल्पिताची आठवण होते. एक दिवस रात्री अबू बेन ॲडम स्वप्नात जागा झाला आणि त्याने पाहिले की एक देवदूत पुस्तकात काहीतरी लिहित आहे. त्याने विचारल्यावर उत्तर मिळाले की देवावर जे प्रेम करतात त्या व्यक्तींची नावे सोन्याच्या अक्षरात लिहिली जात आहेत. अबूने विनम्रपणे विचारले, त्यामध्ये माझे नाव आहे का? देवदूत उत्तरला, नाही. निराश झालेल्या तरीही मनाने प्रफुल्ल, आनंदी अबू उत्तरला, मग माझे नाव अशा लोकांच्या यादीत लिही की जे आपल्या भोवती असलेल्या प्रत्येकावर प्रेम करतात. देवदूताने लिहिले आणि तो अदृश्य झाला. दुसरे दिवशी दिव्य प्रकाश पसरला आणि अबूने पाहिले तर देवदूत पुन्हा आला होता. त्याने अबूला आणखी एक यादी दाखवली. त्यामध्ये देवाला सर्वाधिक आवडणाऱ्या माणसांची नावे होती आणि त्यामध्ये अबूचे नाव सर्वात प्रथम होते. कितीतरी वेळ मी माझ्या आईपाशी बसलो, पण बोलू शकलो नाही. मी तुंबाला परत जायला निघालो तेव्हा भरल्या गळ्याने तिने मला आशीर्वाद दिले. तिला ठाऊक होते, नवऱ्याच्या पश्चात ती तिचे घर सोडू शकत नाही. ती त्या घराचा आधारस्तंभ होती आणि मीही तिच्यासोबत तिथे राहू शकत नव्हतो. आम्हाला नियतीने नेमलेल्या आपापल्या जागी राहणे हे क्रमप्राप्त होते. SLVच्या प्रकल्पातली गुंतवणूक मला खेचत होती की माझा अहंकार, मी तिथे पोचायलाच हवे असा अहंकार आडवा आला. कळत नाही माझे त्यावेळी नक्की कर्तव्य कोणते या दुविध्यात सापडलो होतो. आईजवळ राहणे भाग होते आणि तुंबाला परतणेही तितकेच जरुरीचे होते. नंतर मला पश्चात बुद्धी सुचली
की मी तिच्यासोबत राहणे अधिक महत्त्वाचे समजायला हवे होते, कारण काही महिन्यातच ती वडिलांच्या पाठोपाठ निघून गेली. SLV-3चे 4थ्या टप्प्याचे अपोजी रॉकेट होते. ते डायमंडसाठी वापरण्यायोग्य बदल केले होते. त्यांची फ्रान्समध्ये चाचणी घ्यायची होती, पण मध्ये एकामागोमाग एक अडथळे येत गेले आणि ते दूर करण्यासाठी मला फ्रान्सला धाव घ्यावी लागली. मी जाण्यापूर्वी उतरत्या दुपारी माझी आई वारल्याची बातमी आली. मी ताबडतोब बस पकडून नागरकोइलाला गेलो. रात्रभर रेल्वे प्रवास करून रामेश्वरमला आलो आणि सकाळी तिचे अंतिम संस्कार केले. ज्या 2 आत्म्यांनी मला जीवन देण्यासाठी जीवन स्वीकारले होते, ते मला सोडून स्वर्गाच्या वाटेवर निघून गेले. शेवटचा मुक्काम गाठण्यासाठी गेले. त्यांना पुन्हा भेटेपर्यंत माझा मुक्काम कोठे असणार होता? ते आपल्या प्रवासाच्या शेवटी पोचले तरी मला माझी वाट चालत राहणे भाग होते. हा युगानुयुगांचा जीवन मृत्यूचा खेळ असाच चालू राहायला हवा. त्या दिवशी संध्याकाळी वडील मला नेहमी घेऊन जात त्या मस्जिदीत मी प्रार्थना केली. अल्लाला विनवले. माझी आई आपल्या नवऱ्याच्या प्रेमाशिवाय, त्यांच्या सहवासाशिवाय जगूच शकली नसती, म्हणून मनानेच तिने त्यांच्याजवळ जायचे ठरवले. मी अल्लाची मनापासून क्षमा मागितली. आयुष्यात त्या दोघांना नेमून दिलेले काम त्यांनी निष्ठेने, समर्पित वृत्तीने, प्रामाणिकपणे पार पाडले आणि ते माझ्याकडे परत आले. त्यांचे जीवन सफल झाले. तू दुःख कशाला करत आहेस? तुझ्यासाठी मी जे काम योजले आहे ते तशाच भावना मनामध्ये बाळगून पूर्ण कर. त्यामध्येच तुला माझे अस्तित्व सापडेल. हे शब्द कोणीही उच्चारले नाहीत, पण मला मात्र ते अगदी स्पष्ट आणि मोठ्याने ऐकू आले. कुराणामधील मृत्यूच्या सांत्वनेचे अनेकदा स्फूर्ती ठरलेले शब्द मला आठवले. तुम्ही मिळवलेली संपत्ती आणि तुमची मुले हा फक्त मोह आहे. अल्लाच्या सदैव निकट राहणे हे खरे शाश्वत सुख आहे. मस्जिदीतून मी बाहेर आलो आणि रेल्वे स्टेशनकडे निघालो. तेव्हा माझ्या मनात पूर्ण शांती होती. मला आठवत राहिले, नमाजाच्या वेळी मुल्लाची आजान ऐकू आली की माझ्या घराचीच एक छोटीशी मस्जिद व्हायची. आई वडील दोघेही गुडघे टेकायचे आणि त्यांची मुले, नातवंडे त्यांचे अनुकरण करायची. दुसरे दिवशी मी थुंबाला पोचलो तेव्हा शरीराने दमलो होतो. भावनिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालो होतो, पण माझ्या ध्येयाबद्दल निश्चयी होती. भारतीय बनावटीची रॉकेट मोटर परदेशी भूमीवर आम्ही उडवून दाखवू. फ्रान्सला SLV-3च्या अपोजी मोटरच्या चाचण्या यशस्वी रीतीने पूर्ण करून आलो आणि डॉक्टर ब्रह्मप्रकाशनी मला वर्नर हॉन ब्राऊन भेट देत असल्याची बातमी दिली. अवकाशशास्त्राशी संबंधित प्रत्येकाला वर्नर हॉन ब्राऊन ठाऊक आहेत. दुसऱ्या महायुद्धात लंडन बेचिराग करणारी V2 नावाची संहारक क्षेपणास्त्रे त्यांनी बनवली होती. युद्धाच्या शेवटच्या दिवसात त्यांना दोस्त राष्ट्रांनी पकडले. त्यांच्या बुद्धिमत्तेचा गौरव करण्यासाठी नासाच्या अवकाश संशोधन कार्यक्रमाच्या उच्च पदावर त्यांची नेमणूक केली. अमेरिकन सैन्य दलासाठी काम करत असताना त्यांनी ज्युपिटर या क्षेपणास्त्राची निर्मिती केली. 3000 किलोमीटरचा पल्ला गाठू शकणारे IRBM या प्रकारात मोडणारे ते पहिले क्षेपणास्त्र होते. माझ्या विषयातल्या या गुरुतुल्य व्यक्तीला मद्रास विमानतळावर आणायला मी जायचे असे डॉक्टर ब्रह्मप्रकाशनी विचारताच मी आनंदाने फुलून गेलो. व्हर्जे लटगंज वाफे म्हणजे नाहीसे करणारे शस्त्र या जर्मन शब्दाचे लघु रूप म्हणून V2 असे नाव त्या क्षेपणास्त्राला दिले होते. रॉकेट्स आणि क्षेपणास्त्राच्या क्षेत्रात V2ची निर्मिती हा एक मैलाचा दगड मानला जातो. किंबहुना ती या क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची घटना आहे. VFR जर्मनीतील अवकाश उड्डाण संस्था या 1920च्या सुमारास स्थापन झालेल्या संस्थेमध्ये हॉन ब्राऊन
आणि त्यांच्या समवेत काम करणाऱ्या कल्पक सहकाऱ्यांनी अथक परिश्रमाच्या जोरावर त्यांची निर्मिती केली. संशोधन म्हणून सुरू केलेले हे प्रयत्न लवकरच लष्कराच्या अखत्यारीत गेले आणि हॉर्न ब्राउन हे तंत्रज्ञान विषयक अधिष्ठाता म्हणून जर्मन मिसाईल लॅबोरेटरी या कुमर्सडॉर्फ या संस्थेत नेमले गेले. जून 1942 मध्ये V2 क्षेपणास्त्राची पहिली चाचणी घेतली गेली. त्यावेळी ते एका बाजूला कललेले आणि त्याचा स्फोट झाला. पण 16 ऑगस्ट 1942ला ते यशस्वी झाले. स्वनातीत वेगाने म्हणजे ध्वनीपेक्षा अधिक वेगाने उडणारे ते पहिले क्षेपणास्त्र होते. हॉर्न ब्राउन यांच्या मार्गदर्शनाखाली नोर्ताउझेन येथील जमिनीखालच्या प्रचंड विस्ताराच्या कारखान्यात एप्रिल ते ऑक्टोबर 1944 या अल्प कालावधीत 10,000 V2 क्षेपणास्त्रे बनवली गेली. इतक्या कर्तृत्वान व्यक्तीबरोबर काही काळ व्यतीत करायचे भाग्य मला मिळणार होते. संशोधक, डिझायनर, प्रकल्प अभियंता, प्रशासक आणि कुशल तंत्रज्ञ या सर्व गुणधर्मांचा एकत्रित वास असलेले हॉर्न ब्राउन यांना मी भेटणार यापेक्षा अधिक मला काय हवे होते. मद्रास ते त्रिवेंद्रम हा 90 मिनिटाचा विमान प्रवास आम्ही छोट्या ॲव्रो विमानातून पूर्ण केला. माझ्या कामाबद्दल त्यांनी अनेक बारीक सारीक प्रश्न विचारले. अवकाशशास्त्राचा विद्यार्थी जसे ऐकून घेईल तसे माझे बोलणे ते ऐकून घेतले. आधुनिक अवकाशशास्त्राचे पितामह इतके नम्र, उत्सुक आणि स्फूर्तिदायक असतील अशी मला अजिबात पूर्वकल्पना नव्हती. क्षेपणास्त्राच्या क्षेत्रातील एका उत्तुंग माणसाशी मी बोलत आहे असा ताण मला अजिबात जाणवला नाही. क्षेपणास्त्राची लांबी आणि व्यास यांचा L/D गुणक असतो. तो SLV-3 मध्ये आम्ही 22 ठेवला होता. त्यावर ते म्हणाले, थोडा जास्त वाटतो. अवकाशात उडत असताना त्याच्या स्थितिस्थापक तत्वामध्ये काही प्रश्न उभे राहतील. त्याबद्दल विचार करून ठेवा. आयुष्याचा फार मोठा काळ जर्मनीत घालवल्यावर आता अमेरिका कशी काय वाटते असा मी त्यांना प्रश्न विचारला. अपोलो या मानवाला चंद्रावर पाय ठेवलेल्या यानाचे सॅटर्न रॉकेट त्यांच्या कष्टाचे फळ होते. त्यामुळे अमेरिकेतही त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले होते. माझा प्रश्न त्यांनी नीट ऐकून घेतला आणि मग उत्तर दिले. अमेरिका हा अनेक संभाव्य संधींचा देश आहे. खूप काही मिळवू शकेल, पण प्रत्येक अमेरिकेतर बाबींकडे ते संशयाने अनादराने पाहतात. मला तर वाटते त्यांच्या अंतरंगात एक प्रचंड प्रकारचा गंड आहे. NH नॉट इव्हेंटेड हिअर. आपल्या देशात हे शोध मूलतया लागलेले नाहीत असा गंड त्यांच्या मनात सतत जागा आहे. परदेशी तंत्रज्ञानाकडे ते तुच्छतेने पाहतात. पण तुम्हाला या क्षेत्रात जे साध्य करायचे आहे ते तुम्ही पण स्वतंत्रपणे करावे असाच माझा तुम्हाला सल्ला राहील. SLV-3 हे पूर्णतया भारतीय बनावटीचे डिझाईन आहे. तुमच्यासमोर स्वतःच्या अशा समस्याही असतील, पण एक लक्षात असू द्या, आपण जेव्हा उत्तुंग यश मिळवतो तेव्हा त्याच्या पायामध्ये फक्त सफलताच नव्हे तर असफल प्रयत्नही असतात. ओघाने रॉकेटच्या विकासासाठी कराव्या लागणाऱ्या कठोर श्रमाबद्दल, बांधिलकीबद्दल मी बोललो. तेव्हा हसून प्रत्युत्तर देताना त्यांच्या नजरेमध्ये मिश्किल झाक होती. रॉकेट शास्त्रात फक्त परिश्रम पुरेसे नाहीत. संशोधन हे काही खेळाचे मैदान नव्हे जिथे परिश्रम तुम्हाला गौरव मिळवून देतात. इथे एक निश्चित ध्येय डोळ्यासमोर ठेवावी लागते आणि ते लवकरात लवकर गाठावे म्हणून बुद्धीचा, कौशल्याचा वापरही करावा लागतो. एखाद्या ध्येयाबद्दल फक्त संपूर्ण बांधिलकी पुरेशी नाही तर त्यात संपूर्ण गुंतवणूक हवी. दगडी भिंत बांधणे म्हणजे कंबर मोडणारे परिश्रम आहे. काही लोक आयुष्यभर अशी भिंत बांधत राहतात आणि जेव्हा ते मृत्यू पावतात तेव्हा त्यांच्या परिश्रमांची पावती म्हणून मैलोगणती पसरलेली भिंत उभी असते. पण काही वेगळे लोक असतात, ते देखील अशीच भिंत बांधतात
पण त्यांच्या मनामध्ये एक वेगळी दृष्टी असते, ध्येय असते. एकावर एक दगड रचताना त्यांच्या डोळ्यासमोर एखादी गुलाब पुष्पे झुलत असलेली गच्ची असते आणि उन्हाळ्यात खुर्च्या ठेवून निवांत बसण्यासाठी एक छोटा कोपरा असतो. बांधलेल्या भिंतीवर ते स्वतंत्र खुणेचे काहीतरी निश्चित ठेवतील. एखादे फूल झाड वा सीमादर्शक अशी रेषा जेव्हा त्यांचे कर्तव्य संपते तेव्हा भिंतीपेक्षा कितीतरी अधिक तिथे उभे असते. हा फरक जाणून घ्यायला हवा. अवकाश संशोधन हा तुमचा व्यवसाय बनू देऊ नका. तो तुमचा ध्यास, ध्येय, तुमचा धर्म बनायला हवा. त्यांच्या या शब्दातून मला उमजले, त्यांच्यामध्ये आणि प्रोफेसर विक्रम साराभाईंमध्ये कुठेतरी सारखेपणा आहे आणि मला एका वेगळ्याच आनंदाचा लाभ झाला. लागोपाठ 3 वर्षात 3 प्रियतम व्यक्तीच्या मृत्यूने मी सैरभैर झालो होतो. माझे कामच मला त्या स्थितीतून परत पूर्वजागी आणू शकले असते. मी SLV3च्या कामात स्वतःला झोकून दिले. याच कामासाठी देवाने मला पृथ्वीवर संपवले आहे ही भावना मी माझ्या मनामध्ये सतत जागी ठेवत होतो. त्या काळात मी जणू नव्या कार्यक्षमतेने भारलेला होतो. संध्याकाळचे बॅडमिंटन, सुट्ट्या, कुटुंब, नातेसंबंध, मित्र सर्वांपासून दूर राहून मी माझ्या कामाला वाहून घेतले. आपल्या कामात यश मिळवायचे तर एक तानानेच झोकून देणे जमायला हवे. माझ्यासारख्या अनेकांना मग वर्कोहोलिक असे विशेषण लावले जाते. मला या उपाधीबद्दल प्रश्न पडतो, कारण त्याच्या अल्कोहोलिक या शब्दाशी असलेल्या साधर्मामुळे त्याला व्यसनाचा वास येतो, रोगटपणाची छटाई येते. मला ज्याचा ध्यास आहे त्याबद्दल सर्वात जास्त ओढ आहे. ते काम मी करतो, त्यापासून आनंद मिळवतो, म्हणून त्या शब्दाला येणारा तुच्छतेचा दर्प मला चुकीचा वाटतो. कुराणाच्या 26व्या आयत्यामध्ये देव शब्द आहेत, देवा तूच माझी परीक्षा घे आणि मला सिद्ध कर. ज्यांना आपल्या क्षेत्रामध्ये उच्चपदी पोहोचायचे आहे त्यांच्यासाठी संपूर्ण बांधिलकी हा गुण आवश्यक आहे. आपली संपूर्ण कार्यशक्ती आपल्याला हव्या असलेल्या, आवडत असलेल्या कामात ओतली तर दुसऱ्या कुठल्या इच्छेला मनामध्ये जागाच उरत नाही. माझ्यापाशी आठवड्याला 40 तास कामाचे वेतन घेणारे काही जण कुरकुरत उपहास करीत पाट्या टाकतात, पण मला काही असे ही लोक ठाऊक आहेत की जे आठवड्याला 60-80 काय तर 100 तासही काम करतात, कारण त्यांचे काम त्यांना उत्साहजनक वाटायचे आणि तसा फायदाही, इनामही द्यायचे. संपूर्ण बांधिलकी हा सर्व यशस्वी माणसांचा सामुदायिक गुणधर्म म्हणायला हरकत नाही. ज्यावर आपला पूर्ण विश्वास नाही ते कधीही आपल्या हातून नीटपणे पूर्ण होणार नाही. कामामुळे उत्पन्न होणारे ताणतणाव सहन करायची आपली तयारी हवी. माणसामध्ये एक महत्त्वाचा फरक असतो. त्यांना येणाऱ्या अनुभवांना ते कसे सामोरे जातात यावर त्यांच्या कामाचा दर्जा ठरतो. आपल्या मनाची, शरीराची पूर्ण तयारी झाली नसेल तर यश मिळवणे, पचवणे माणसाला जड जाते. प्रत्येकात एक देवदत्त सुप्त बुद्धी असते. आपल्या आंतरिक इच्छामुळे त्या सुप्त बुद्धीला चालना मिळाली की ती जागृत होते, तर हातून खूप मोठी कामे पार पडतात. एकदा स्वतःला कामाची बांधिलकी, समर्पित भावना यांनी प्रेरित केले की कामाची गुणवत्ता अधिक वाढवण्याकडे आपण आपोआप प्रयत्नशील राहतो. त्यासाठी प्रकृतीचीही गरज आहे, कारण अमर्याद कार्यशक्ती उत्तम प्रकृतीच देऊ शकते. यशाचा मार्ग नेहमी चढतीचा असतो. माउंट एव्हरेस्टवर चढाई असेल किंवा आपल्या क्षेत्रातले शिखर सर करायचे असेल तर उत्तम प्रकृती जाणीवपूर्वक जोपासायला हवी. माणसे जन्माला येताना वेगवेगळ्या कार्यशक्तीची पुंजी सोबत घेऊन येतात. ती पाहिला सर्व खर्चून टाकणारा लवकरच पुन्हा तिची आराधना करतो आणि आयुष्य नव्याने योजू लागतो. 1979 मध्ये 6 लोकांची एक टीम चाचणी घेण्यासाठी तयार होती. दुसऱ्या टप्प्यावरच्या नियंत्रण करणाऱ्या उपकरणांची स्थिर असताना जमिनीवरच परीक्षा होणार होती. चाचणीचा काउंटडाऊन
म्हणजे उलट्या क्रमाने आकडे मोजत शून्यवरती क्रिया केली जाते. तो सुरू झाला. 15 मिनिटे आधी लक्षात आले की 12 पैकी 1 झडप काम करत नाही आहे. हवालदिल झालेले सर्वजण पुढे गेले आणि कुठे एक चूक आहे ते तपासू लागले. आणि एकदम स्फोट होऊन नायट्रिक ॲसिडची टाकी फुटली. टीममधील माझे सहकारी ॲसिडच्या जखमांनी भाजून निघाले. त्यांच्या वेदना पाहणेही क्लेशदायी होते. श्री कुरूप आणि मी त्यांना घेऊन ताबडतोब त्रिवेंद्रमच्या हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यांच्या विनवण्या करून कशाबशा आम्ही 6 कॉट मिळवल्या. शिवराम कृष्णन नायर हा जखमीपैकी एक जण अनेक ठिकाणी ॲसिडने भाजला होता. आम्हाला कॉट मिळवून त्याच्यावर उपचार होईपर्यंत वेदनांनी तो तडफडत होता. मी त्याच्या कॉट शेजारी बसून राहिलो. पहाटे 3 वाजता शिवराम कृष्णनला शुद्धी आली. त्याने उच्चारलेले पहिले शब्द होते, झाले ते फार वाईट झाले, पण मी या अपघातामुळे वाया गेलेली वेळ खात्रीने भरून काढू शकेन. त्याच्या आशावादाने आणि कामाबद्दलच्या निष्ठेने प्रभावित झालो. स्वतःच्या वेदनांचा विसर पडण्या इतका तो कामाशी एकरूप झाला होता. शिवराम कृष्णनसारख्या माणसांची जातकुळीच वेगळी असते. ते नेहमी एक पाऊल पुढे टाकायच्या पावित्र्यात असतात. त्यांचे सामाजिक वैयक्तिक जीवन त्यांच्या कामाशी एकरूप झालेले असते आणि पुढे त्यांच्या कष्टांना भरघोस यश येते. या सर्व धडपडीत त्यांना आनंद मिळतो. या एका घटनेने माझ्या सहकाऱ्यांवरचा मला वाटणारा विश्वास वेढे देऊन दृढ झाला. माझ्यासोबत असणारी टीम खडकासारखी अविचल राहील. यश आणि अपयश त्यांच्या निश्चयाला हलवू शकणार नाही. मी अनेकदा प्रवाह असा शब्द वापरत असतो. हा प्रवाह म्हणजे आपल्या आंतरिक ऊर्जेचा एक जादूभरा स्रोत आहे. या प्रवाहामुळे अनेक आनंदाचे उत्साहाचे क्षण तुमच्या वाट्याला येतात. आपण पळण्याचा व्यायाम करताना खेळताना अशा प्रवाहाची आपल्याला जाणीव होते. एक प्रकारच्या उत्तेजित संवेदना आनंदोर्मी शरीरातून वाहू लागतात. आपण जे करीत आहोत त्या कृतीशी कामाशी एकरूप झालो की असे अनुभव आपल्याला येतात. अशा प्रवाहांचा शरीरात संचार होतो. तेव्हा आपल्या कृती एकामागोमाग एक सुसूत्रपणे प्रतिक्षिप्त होत क्रियेसारख्या होऊ लागतात. त्यातूनच तसे करण्याची शरीराला चेतना मिळते. मुद्दाम लक्ष देऊन सूचना देऊन त्यामध्ये बाधा आणावी अशी गरजच उत्पन्न होत नाही. भूत आणि भविष्याची जाणीव एक होते. आपण स्वतः आणि हातून घडणारी कृती हेही एकरूप होतात. असा SLVचा प्रवाह आम्हा सर्वांमधून वाढू लागला होता. आम्ही सर्वजण अतिशय श्रम करीत होतो, पण त्यावेळी प्रत्येकाला ताणरहित ताजेतवाने वाटत होते. याची संगती लागत नव्हती, पण तसे होत नव्हते. आम्ही सर्व एकाच अर्थाने ध्यासाने एका ध्येयापाठी लागलो होतो. म्हणून कदाचित असेल एखादे काम आम्ही ठरवून सुरू करत होतो आणि वेगवेगळ्या मार्गांचा अंदाज घेत इच्छित जागी पोहोचत होतो. समस्या उत्तरे त्यांच्या सोडवणुकीसाठी निर्मितीक्षम काम करण्यासाठी आम्हाला हा प्रवाह प्रेरित करता येतो. जेव्हा SLV3चे हार्डवेअर आकाराला येऊ लागले तेव्हा आमची कामावर लक्ष केंद्रित करायची क्षमताही वाढली होती. माझा स्वतःवर आणि SLV3 प्रकल्पावर पूर्ण ताबा आहे असा आत्मविश्वास वाटत होता. जेव्हा अंतरातली निर्मिती क्षमता ताब्यात असते आपण तिला हवे तेव्हा वापरू शकतो असा विश्वास असतो. तेव्हा असा प्रवाह शरीरात संचारलेला असतो. काहीतरी आव्हानात्मक करण्यासाठी तुम्ही आपोआप सज्ज होता. त्यासाठी लागतील तेवढे परिश्रम करण्याची तुमची तयारी असते. मात्र ते आव्हान अशक्य असता कामा नये, पण थोडे आवाक्याबाहेर असावे. मग कालच्यापेक्षा आज आपण तसूभर पुढे गेलो असे आपल्याला जाणवते. गेल्या वेळेपेक्षा आज आपण अधिक उत्तम करू शकतो असा विश्वास वाटतो. अशा वेळी वेळ काळाची तमा न राहता फक्त गरज असते ती अशी,
मध्ये कशानेही लक्ष विचलित न होता खूप वेळ मिळायला हवा. कामाची अशी प्रवाहावस्था यायला कमीत कमी अर्धा तास तरी त्याच्यावर लक्ष केंद्रित करावे लागते, असा माझा स्वतःचा अनुभव आहे. सारखे लक्ष कशाने तरी विचलित होऊ लागले तर मात्र सर्वच तंत्र बिघडते. आपण स्वतःला शिकण्यासाठी सज्ज करू शकतो, त्याप्रमाणे अशी कामाची प्रवाही अवस्था इच्छेनुसार प्राप्त करून घेणे शक्य आहे का? तर माझे उत्तर आहे हो. आपण असे आधी केव्हा प्रवाही अवस्थेत होतो त्यावेळी आधी काय काय घडले होते, काय केले होते याचे पृथक्करण करून पाहावे. विज्ञानातील एक संकल्पना रेझोनन्स किंवा अनुनाद येथे चपालक बसते. प्रत्येक वस्तूची स्वतःची अशी वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी असते आणि विशिष्ट कारण परंपरेने स्टिम्युलस ती उद्दीपित केली की उत्साहाचा ऊर्जा प्रवाह दुप्पट वेगाने शरीरात वाहू लागतो. प्रयत्नाने तो स्टिम्युलस आपण वेगळा करू शकतो, फक्त स्वतःपुरताच. मग ऊर्जा प्रवाहित होणे आपण आपल्या काबूमध्ये नियंत्रणाखाली आणू शकतो. भौतिकशास्त्राप्रमाणे एखादी कंप पावणारी वस्तू तीच नैसर्गिक कंपन संख्या असलेल्या दुसऱ्या स्थिर वस्तूजवळ आणली तर ती स्थिर वस्तू सर्वाधिक क्षमतेने कंप पावू लागते. या गुणधर्माला अनुनाद असे म्हणतात. मी अनेक वेळा या प्रवाही अवस्थेचा अनुभव घेतला आहे. SLV प्रकल्पाचे दिवस होते. तेव्हा जवळजवळ रोजच मला तसे वाटत होते. कधी प्रयोगशाळेत काम करत असताना मी मान वर करून पाही आणि पूर्ण प्रयोगशाळेत मी एकटाच उरलो आहे असे माझ्या निदर्शनाला येई. जायची वेळ केव्हाच टळून गेलेली असे. कधी कधी मी व माझे सहकारी कामात असे काही बुडून जात होतो की जेवणाची वेळ होऊन गेलीये हे लक्षातच येत नसे. भुकेची शुद्ध राहत नसे. मागे वळून पाहताना आज लक्षात येते की SLV प्रकल्प शेवटच्या टप्प्यात असताना सर्व माहिती एकत्र करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करताना असे ऊर्जा प्रवाह माझ्या शरीरात संचार करीत होते. मला एक प्रकारच्या उन्मनी अवस्थेत नेत होते. अशा वेळी अनेक बाबींकडे मी लक्ष देऊ शकत असे. कुठे कुठला तपशील हवा हे माझ्या ध्यानात येत असे. आज्ञा देणे, निर्णय घेणे, अंमलात आणणे अशी कामे एकमेकात न गुंतता मी करू शकत असे. ऑफिसात बैठकींचा तगादा नसेल, प्रशासकीय गोंधळ नसेल, समरप्रसंग नसेल तेव्हा असा प्रवाहीपणा अधिक काळ मला माझ्यासोबत करत असेल. हळूहळू अशा वेळांचे प्रमाण वाढत गेले तसा माझ्या कामाचा झपाटाही वाढत गेला. 1979च्या मध्यावर SLV3चे स्वप्न सत्यसृष्टीत साकारले. 10 ऑगस्ट 1979 ही तारीख पहिल्या प्रत्यक्ष चाचणीसाठी निश्चित केली होती. या चाचणीची प्राथमिक उद्दिष्टे निश्चित होती. वाहनांचे कार्य, वेगवेगळ्या टप्प्याच्या मोटारचे कार्य, मार्गदर्शक आणि नियंत्रण यंत्रणा यांच्या इलेक्ट्रॉनिक उपयंत्रणा या सर्वाची प्रत्यक्ष उड्डाण करताना परीक्षा होणार होती. तसेच जमिनीवरील नियंत्रण कक्ष, वाहनांचा माग ठेवणे, संपर्क यंत्रणा, वेगवेगळ्या घटकांचे मापन, प्रत्यक्ष उड्डाणाची तयारी वगैरे श्रीहरिकोटा येथे अवकाश तळावर केलेल्या कामाची प्रत्यक्ष चाचणी होणार होती. कित्येक वर्षाच्या परिश्रमाचे मूल्यांकन होणार होते. 23 मीटर लांब 17 टन वजनाचे 4 टप्प्यात विभागलेले SLV3 रॉकेट सकाळी 7:28 दिमाखाने अवकाशात सोडले आणि त्यांच्या निश्चित केलेल्या मार्गावरून प्रवाह करू लागले. पहिला टप्पा अगदी निर्दोष होता. पहिल्यापासून दुसऱ्या टप्प्याचा प्रवासही नीट झाला. आम्हा सर्वांच्या तोंडून आनंदाने शब्द फुटेना. SLV3च्या रूपाने आमच्या आकांक्षांचाच अवकाशात विहार होत होता. एकाएकी या भारलेल्या अवस्थेचे तुकडे तुकडे झाले. दुसरा टप्पा नियंत्रणाबाहेर गेला. 317 सेकंदानंतर उड्डाणाची इतिश्री झाली. यानाचे अवशेष, त्यात माझा आवडता 4था टप्पाही होता. पेलोड श्रीहरिकोटापासून 560 किलोमीटर अंतरावर समुद्रार्पण झाला.
आमची मने जणू कोणी कडेलोट करावा तशी निराशेने बधीर झाली. माझ्या मनात निराशा आणि राग यांचे अजब मिश्रण झाकोळून आले. एकदम माझ्या पायातली शक्ती खेचून घ्यावी तसे ते लाकडासारखे ताठ झाले, दुखू लागले. माझ्या शरीरात नव्हे तर मनामध्ये बिघाड झालेला मला जाणवला. हॉवरक्राफ्ट नंदीचा अकाली मृत्यू, कालबाह्य झाले म्हणून नाकारण्यात आलेले राटो, गर्भावस्थेत असताना नख लावलेला डायमंड, 4थ्या टप्प्याची मोटर, सर्व एका सेकंदाच्या अवधीत मनासमोर चित्रे बनून सरकले. सर्व निराशेच्या सावल्या मी राखेत पुरून ठेवल्या होत्या. त्यातून निखारा फुलावा तशा उभ्या राहिल्या. अलीकडच्या काही वर्षात मी या सर्व अपयशांना स्वीकारून टाकले होते. नव्या स्वप्नांच्या मागे मला उधळून दिले होते. त्या दिवशी खोल गर्तेमध्ये असताना ती सर्व अपयशे मी नव्याने भोगली. कोणीतरी मला विचारले, याचे कारण काय असावे? मी उत्तर शोधायचा प्रयत्न केला, पण अशी बधिरता आली होती की मी प्रयत्न सोडून दिला. पहाटे उड्डाण झाले होते, पण रात्रभर मी एक यंत्रणेचे परीक्षण करत जागवली होती. जवळजवळ आधी आठवडाभर मी रात्रीची क्वचितच झोप घेतली असावी. मनाने आणि शरीराने कुणीतरी पिळून काढावे तसा मी शक्तिहीन झालो होतो. सरळ माझ्या खोलीत गेलो आणि कॉटवर झोकून दिले. खांद्यावरच्या स्नेहल स्पर्शाने मला जाग आली. दुपार ओसरून संध्याकाळची उतरती उन्हे पसरत होती. माझ्या कॉटजवळ डॉक्टर ब्रह्मप्रकाश उभे होते. त्यांनी विचारले, जेवायला जायचे का? मी त्यांच्या जिव्हाळ्याने काळजीने हेलावून गेलो. मग मला समजले की ते 2 वेळा आधी खोलीवर येऊन गेले आणि मी गाढ झोपलेला पाहून परतले होते. मी जागा व्हायची वाट पाहत ते थांबले होते. मी दुःखात जरूर होतो, पण एकाकी नव्हतो. डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांचा सुजाण सहवास माझ्यासोबत मला नवा विश्वास देत होता. जेवताना ते वरवरचे बोलत होते. SLV3चा चुकूनही उल्लेख येऊ नये याची काळजी घेत माझे सांत्वन करत होते. धन्यवाद.